आज मी बनवत आहे हिरवी मुगाची सुकी भाजी, जी आहे मसालेदार। तर मी कशी बनवते हे मी तुमच्या संगती शेअर करते। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज मी भाजी बनवते सुकी हिरव्या मुगाची भाजी। त्यासाठी मी हे मूग उकडून घेतलेत, चांगले कुकरला लावून घेतले, झाले ते शिजलेत। आणि आता त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय आणि इथे थोडंसं खोबरं घेतलंय, खडा गरम मसाला घेतलाय, तमालपत्र आहे, इथं अद्रक आहे, लसूण आहे, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आहेत आणि त्याच्याच प्रमाणे अद्रक पण घेतलंय। मी प्रमाणाने नाही करत, खरं तर मी आपलं अंदाजाने करते। तुम्हाला जर तसं वाटत असेल की म्हणजे मी प्रमाणाने दाखवावं वगैरे तर मला प्लीज सांगा आणि मी ट्राय करेन। ओके, स्वतः व्हिडिओला सुरू करूया। तर मंडळी, आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। तर आता आपल्याला आधी तरी हे कांदा हे सगळं आपल्याला चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता आपण भाजून घेऊया। तर मी आधी अद्रक आणि लसूण घेते भाजून, चांगलं त्याला फ्राय करून घेते चांगलं। आता मी टाकते कांदा। कांद्याचा रंग आता बदलायला लागलाय, तर मी त्यात टाकते टमाटे। आता ह्याच्यात टाकते खोबरं आणि खडे गरम मसाले, याला पण चांगलं मिक्स करून घेते आणि भाजून घेते। तर आता हे सगळं भाजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता ह्याला आपल्याला काढून घ्यायचं, थोडं गार होऊ द्यायचं आणि मग ह्याला मिक्सरमध्ये वाटायचं। तर आता मी मसाला वाटलेला आहे चांगला असा, आणि आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता फोडणीला मी टाकते जिरं आणि मोहरी। तर आता मी मसाला पण त्यात मिक्स केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा तेल सुटूपर्यंत याला फ्राय करायचं आहे। तर आता मी सुक्या मसाल्यामध्ये घेतलं आहे घरचा मसाला 1 चमचा, पाव चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलं चवीनुसार। तर मंडळी, आता मसाल्याचा चांगला वास यायला लागलेला आहे, तर मी याच्यात टाकते घरचा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। तर हे पाणी मसाल्याचंच टाकलेलं आहे, कारण मसाला काढल्याच्या नंतर जरासं राहतं, तेच पाणी आहे। तर आता ह्याला जरासं ड्राय होऊ द्यायचं, म्हणजे ड्राय होऊ द्या आणि मग पुढं। तर आता हा मसाला बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यामध्ये मी ही हिरवी मूग टाकली, आता त्याला मिक्स करून घेते चांगलं मसाल्यामध्ये। तर आता आपली हिरवी मुगाची भाजी तयार झालेली आहे। आता मी हिला सर्व करते। तर आता मी भाजी सर्व केलेली आहे, तरी कशी वाटते तुम्ही सांगा बघून। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत, आणि कमेंट्समध्ये सांगा ही भाजी जर आवडली असेल तर, आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।